नवरात्र चालू आहे, नवरात्रीमध्ये आपल्याकडे घट बसतात. तर आपल्याकडे नवरात्रीमध्येच जेव्हा सीमोल्लंघन होतं त्याच्या अगोदर आपण हा नैवेद्य देवीसाठी घरी बनवत असतो. तर हा पारंपरिक पदार्थ म्हणजेच हा नैवेद्य आपण गव्हाचं पीठ आणि गुळापासून आज इथे बनवणार आहोत आणि त्याच्यासोबतच काही देवीचे दागिनेसुद्धा अलंकारही आपण इथे बनवणार आहोत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, खूप जण मैदा आणि साखर याच्यापासून बनवतात, पण आपण आज इथे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. आणि हा आपण 7व्या माळेला, कोणी 8व्या माळेला, कोणी 9व्या माळेला हा नैवेद्य बनवतं आणि देवीला फुलोरा म्हणून अर्पण केलं जातं. तर चला मग आपण इथे बघूया आज गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासून कशा पद्धतीनं कडाकण्या खुसखुशीत बनवायच्या आहेत. तर बघा, इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, इथे पाऊण कप गूळ घेतलेला आहे बघा, त्याच मेजरमेंटनी घेतलेला आहे. आणि आता इथे आपल्याला थोडीशी बडीशेप लागणार आहे, वाटून घेतलेली आहे. नंतर वेलची पूड घेतलेली आहे आणि 3 चमचे रवा घेतलेला आहे बारीक. तर बघा, इथे तुम्हाला मी आता दाखवलं, तर इथे जे पाणी घेतलं होतं आणि ह्याची आपल्याला गुळवणी बनवायची आहे, ते आपल्याला पूर्ण पाक नाही बनवायचं. तर इथे बघा, गुळवणी बनवूनही घेतलेली आहे. इथे तुम्हाला दिसलं मी पाऊण कप गूळ घेतला होता आणि तुम्हाला मी दाखवलं पाणी आपल्याला अर्धी वाटी लागलं होतं. तर त्याचं गुळवणी बनवलेलं साईडला ठेवून दिलं थंड होण्यासाठी. तर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. इथे बघा, जे आपण साहित्य घेतलं होतं, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे वेलची पूड आणि बडीशेपची पावडर वाटून घेतली होती ती, आणि हळद थोडीशी घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 3 चमचे रवा घातलेला आहे बारीक. तर बघा, ते तुम्हाला 4 चमचे मी इथे जे तेल दाखवलं, तुम्ही इथे तेलाचंही किंवा तुपाचंही मोहन घालू शकता. इथे मी तेल वापरलेलं आहे, जे आपण खाण्यामध्ये वापरतो तेच ते तेल आहे. तर कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे. बघा, छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अगदी पीठ छान असं तेल पिठाला मस्त चोळून घ्यायचं या पद्धतीने. आणि नंतर बघा, आपण एका स्टेजला ते पीठ हातामध्ये घेऊन त्याचं छान अशी मूठ वळते का ते पाहायचं आहे. इथे तुम्ही बघितलं की अगदी छान अशी त्याची मूठ वळते, म्हणजे अगदी खाली ठेवल्या ती फुटत नाही आहे, कडक अशी मूठ बनते, म्हणजे आपलं तेल अगदी पिठाला छान असं लागलेलं आहे. तर आता इथे बघा, गुळवणी जी बनवून घेतली होती ती छान थंडही झाली होती. अगदी थोडी थोडी करून आपल्याला पिठामध्ये छान अशी मळून घ्यायची आहे. अगदी पुरीचं जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, आता इथे अजूनही आपली गुळवणी थोडी शिल्लक होती, तर मी इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. कधीही लक्षात ठेवा, गुळवणी थोडी जास्त होते, कमी जास्त होतं प्रमाण, तर त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वाढवू शकता. तर एकूण आपल्याला इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे, 1 वाटी बेसन, 3 चमचे रवा आणि इथे आपल्याला जे वेलची पूड वगैरे लागलेलं होतं ते. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं गोळा तयार करून घेतला बघा. 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे छान मुरण्यासाठी. इथे बघितलं तुम्ही 15 मिनटांना छान असे मुरलेलं आहे पीठ, छान मस्त तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने अगदी बोराच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि पुरीच्या आकारामध्ये, म्हणजे थोडंसं पुरीपेक्षा मोठं, म्हणजे जसं की कडाकणी म्हणजे अगदी छान कडक अशी होते आणि हाताच्या आकाराची तर असावी आपल्या तळहाता एवढी. तर इथे बघू शकता तुम्ही, छान अशा फोर्कनी त्याला फोलं मारून घ्यायची, म्हणजे आपली कडाकणी कुठेही फुगत नाही, छान अशी कडक होते. तर इथे तुम्ही बघितलं आपल्या सगळ्या कडाकण्या रेडी होत्या. आता आपण दागिने बनवायला घेतलेले आहेत. तर बघा, दागिने बनवण्यासाठी इथे छान असा एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याची लोळी बनवायची, अशी हातावरती चोळून चोळून मी जसं पोळपोटावरती दाखवलं त्या पद्धतीनं लोळी बनवून घ्यायची, छान अशी मिटवून घ्यायची. हे आता आपण मंगळसूत्र बनवलं होतं, गळ्याबरोबर मिटवून घ्यायची. आणि नंतर बघा, तिथे खाली थोडंसं मी पीठ घेऊन असं दाबून त्याच्या 2 वाट्याही तुम्ही बनवू शकता. मी इथे 1च वाटी बनवून दाखवली आहे. अशाच पद्धतीनं परत लोळी बनवून घ्यायच्या. आणि नंतर बघा, इथे आपण आता जोडवी बनवतोय. तर जोडवी अशा पद्धतीनं गोल फक्त राऊंड करायचे आहेत आणि चिटकून घ्यायचं आहे पीठ. तर अशा पद्धतीनं 4 जोडवी बनवायच्या. आणि नंतर इथे आता मी तुम्हाला दाखवलं थोडंसं मोठ्या आकारामध्ये लोळी घ्यायची आणि त्याच्या 4 बांगड्या बनवून घेतलेल्या आहेत बघा. तर या 4 बांगड्या आणि 4 जोडवी आणि मंगळसूत्र हे सगळं आता मी साईडला ठेवून दिलेलं आहे. आणि आता आपण इथे बघू शकता अगदी
छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दागिने कसे बनवायचे तेही तुम्हाला दाखवलेलं आहे। काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आणि इथे बघा आता एक मोठा गोळा घेतलेला आहे, आपण कडाकण्या करून साईडला थोडंसं पीठ ठेवूनच द्यायचं आहे दागिने बनवण्यासाठी। तर इथे बघा पानाचा आकार मी बनवून घेतलेला आहे, कोरण्याच्या मदतीनेच घेतलेलं आहे, म्हणजे छान असा आकार येतो। त्याच्यानंतर बघा पानावरती मधून अशी लाईन काढलेली आहे, अगदी म्हणजे काप करायचं नाही, लाईन काढून अगदी छान अशा त्याच्या शिरा बनवून घेतलेल्या आहेत। अगदी तुम्ही तुमच्याकडे जर खाऊचं पान असेल तेही ठेवून तुम्हाला आकार येत नसेल तर तसंही बनवू शकता। आता इथे आपण फणी बनवतोय, तर एक छान असा मोठा गोळा बनवून घेतला बघा, लाटी लाटली त्याची। आणि त्याच्यानंतर बघा इथे मी रेक्टँगलमध्ये असं छान असं आकार करून घेतला आणि साईडनी बघा काप मारलेले आहेत, अगदी छोटे छोटे फणीच्या आकाराचे काप मारून घेतलेले आहेत आणि मधून तसंच ठेवलं होतं। आणि आता बघा ते फणी तयार झाली। त्याच्यानंतर इथे बघा आता आपण इथे वेणी बनवतोय, तर वेणी बनवण्यासाठी सेम आपल्याला लोळ्या तशा बनवून घ्यायच्यात। त्याच्यानंतर बघा एक मोठी लोळी घेऊन अगदी मधून एक मोठी सोडून अशा 3 एकाला चिटकून नंतर आपण वेणी जशी आपली घालतो केसांची सेम तशा पद्धतीने इथे बनवून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता आता आपले देवीचे दागिने सगळे तयार झालेले आहेत आणि इकडे आपल्या कडाकण्याही तयार झालेल्या आहेत। जास्त वेळ लागत नाही आणि पटकन होतात तयार। आम्ही काय करतो गुळवणीच बनवतो, खूप जण गूळ पाण्यामध्ये विरघळवून घेतात, तर आम्ही म्हणजे माझ्या आजीची पद्धत आहे, आम्ही गुळवणीच बनवून त्याच्यानंतर पीठ मळून घेतो। आता इथे आपण सगळ्या कडाकण्या तळून घेऊया। तर इथे बघा मीडियम गॅसवरतीच कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत आणि फोर्कनी आपण होलं पाडली होती त्याच्यामुळे कडाकणी कुठेही फुगली जात नाही, म्हणजे नंतर नरम पडत नाही। अगदी छान अशा खुसखुशीत मस्त अशा कडाकण्या बनून तयार होतात आणि बिलकुल तेलकट होत नाहीत। त्याच्यामुळे आपण अगदी मीडियम गॅसवरतीच या सगळ्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत। इथे बघा आता सगळ्या कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत। नंतर आता इथे आपण दागिने तळून घ्यायचे आहेत, अगदी सेम त्याच पद्धतीने मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत, कारण हे दागिनेही आपण नंतर देवीला अर्पण केल्याच्या नंतर आपण सीमोल्लंघन होतं, त्याच्यानंतर आपण हे सगळं खातो ना, म्हणून मग हे पण तसेच तळून घ्यायचे। तर आमच्याकडे अशा पद्धतीनं नवमीला बांधलं जातं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सीमोल्लंघन होतं। तर माझ्या माहेरी अशी पद्धत आहे की जेव्हा ते सीमोल्लंघन असतं तेव्हा शिवेवरती जाऊन तिकडे मोळी आपट्याची पानं वगैरे त्याची म्हणजे आपटा असतो त्याची मोळी बनवली जाते आणि ती तारेनी बांधली जाते, तिकडे म्हणजे खेळले जातात, ती मोळी म्हणजे घेतली जाते, अशा पद्धतीचे खेळ चालू असतात। नंतर पालखी फिरल्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी होतात आणि नंतर गावामध्ये येऊन सोनं वगैरे वाटलं जातं। आमच्याकडे पिठी साखर वाटतात, तर ती साखर वाटली जाते देवाला। तर इथे बघू शकता आता आपल्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत, दागिनेही अगदी छान असे एक एक करून तळून घेतलेले आहेत। इथे आता तुम्हाला मी दाखवते, आवाज तर ऐकलाच असेल तुम्ही आता, एवढे छान असे जास्तही कडक नाही पण खुसखुशीत छान अशा कडाकण्या आपल्या इथे बनवून तयार होतात। अगदी अचूक प्रमाण आहे आणि नक्की तुम्ही या पद्धतीनं बनवून बघा, अगदी पारंपरिक पद्धत, मैद्यापेक्षा कधीही आपलं गव्हाचं पीठ आणि गुळाचे कडाकणी चांगलीच पौष्टिकच, आणि हे अगदी तुम्ही कडाकणी चहासोबतही खाऊ शकता। आमच्याकडे अशा पद्धतीचे दागिने आणि अशा पद्धतीची कडाकणी बनवली जातात पारंपरिक पद्धतीने आणि 9व्या दिवशी देवीला हा नैवेद्य आणि दागिने अर्पण केले जातात। तुमच्याकडे नवरात्रीमध्ये सीमोल्लंघनाच्या वेळी हा नैवेद्य असतो की तुमच्याकडे अजून काही वेगळी पद्धत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजची ही कडाकणीची रेसिपी कशी वाटली तेही सांगा। नंतर भेटूया, चला तोपर्यंत बाय बाय।